नमस्कार. कृष्ण आणि राधेची जोडी ही प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण पाहतो. समाजामध्ये निर्भेळ प्रेम काय असते, निस्वार्थ प्रेम काय असते, याचं प्रतीक म्हणजे श्रीकृष्ण आणि राधेची ही जोडी आहे. आणि म्हणून त्या श्रीकृष्ण राधेची एक गोड अशी कविता मी आपल्याला ऐकवणार आहे. कवितेचं शीर्षक आहे गोकुळ राधा. तिनी सांजेला गोठ्यामध्ये व्याकुळ झाल्या गाई, मंजुळ मंजुळ सरिते काठी नाद अनाहत होई. किलबिल झाली शांत अचानक सावध झाले पक्षी, किलबिल झाली शांत अचानक सावध झाले पक्षी. सळसळ खळखळ पान थांबले जीवन आले वृक्षी. खळखळ सळसळ खळखळ पान थांबले जीवन आले वृक्षी. व्याघ्र आले ते सोडून वृत्ती पाडस खेळे अंगी. पेंगुळले अन जळ यमुनेचे शिरशिर होय तरंगी. ओठांमधल्या पाव्यामधुनी अलवारी ते स्वर, ओठांमधल्या पाव्यामधुनी अलवारी ते स्वर. उचंबळूनी रूप न्याहळी घड्यातले ते नीर. किणकिण चंचल नीर व शांतता पसरे यमुने काठी. आणि मधुरताही हृदयी स्त्रवते मार्दव स्वरते ओठी. कुणी भाबडी एक गोपिका तुळशी पासी येई. आणि सैर भैरता मनास काही सखीस पुसती होई. मोह जाल जणू कुणी घातले पाऊल झाले वेडे. मोह जाल जणू कुणी घातले पाऊल झाले वेडे. आणि कुंतल हलती पाठीवरती कधी सुटले ते वेडे. ढळत्या पदरी मिटवून दूरी उर धपापे बाई. ढळत्या पदरी मिटवून दूरी उर धपापे बाई. आणि काटे बोचून रक्त साकळे पाऊल कळले नाही. ओठांवरले नव्हते स्वरते जणू प्रीतीची दोर. ओठांवरले नव्हते स्वरते जणू प्रीतीची दोरी. आणि कदंब वृक्षी पाव्यामधुनी हो अलगद ही चोरी. नजरा भिडल्या नजरेला अन अंतर झाले ओले. नजरा भिडल्या नजरेला अन अंतर झाले ओले. श्रावण थेंबी सप्तरंग त्या इंद्रधनुष्यी ल्याले. क्षणात उतरून जवळी आला श्वास धपापे उर. क्षणात उतरून जवळी आला श्वास धपापे उर. उष्ण वातते झेलित वक्षी पालटला तो नूर. उष्ण वातते झेलित वक्षी पालटला तो नूर. इहलोकांती विसरून जाई क्षणात स्पर्श बाधा. इहलोकांती विसरून जाई क्षणात स्पर्शे बाधा. आणि विसावली त्या विश्वाधारी मिठीत गोकुळ राधा. विसावली त्या विश्वाधारी मिठीत गोकुळ राधा. मिठीत गोकुळ राधा. काव्य आणि काव्यस्वर दिलीप देशपांडे, चारठाणकर, परभणी. धन्यवाद.